नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो। मित्रांनो, बातमी आहे तर कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागाचा अखेर मोठा लाभदायक शासन निर्णय लागू, जाणून घ्या सविस्तर माहिती। या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया। नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे वित्त विभागाच्या लाभदायक शासन निर्णय निर्गमित। वित्त विभागाने कोणता निर्णय निर्गमित केला? या शासन निर्णयाद्वारे कर्मचाऱ्यांना कोणता फायदा होणार आहे? हा शासन निर्णय निर्गमित करण्याचे कारण काय आहे आणि काय आवश्यकता आहे? वित्त विभागाने या संबंधित शासन निर्णय का निर्गमित केला? उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक हमखास पहा व माहितीचे संकलन करून ठेवा। तर चला पाहूया वित्त विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णय वजा ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। त्यापूर्वी आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती विषयक लाभ देण्याबाबत वित्त विभागाकडून दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला। या संदर्भातील सविस्तर माहिती शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊया। वित्त विभागाने सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की निवृत्ती वेतन प्रकरणे विहित वेळेत व योग्यरित्या निकाली काढण्यासाठी विविध स्तरावरून करावयाच्या कार्यवाहीबाबत सूचना देण्यात आल्या आहे। यामध्ये सेवा पुस्तक अद्ययावत ठेवणे बाबत करावयाची कारवाईमध्ये प्रथम नियुक्ती झाल्यानंतर अधिकारी व कर्मचारी यांचे सेवा पुस्तक तयार करणे, सेवा पुस्तकामध्ये वेळोवेळी आवश्यक त्या नोंदी घेणे व अद्ययावत करणे, तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तक दाखवून त्यांची स्वाक्षरी घेणे आणि त्यांना दुय्यम सेवा पुस्तक तयार करून देणे आणि अशाच प्रकारच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना संपूर्ण अद्ययावत माहिती करून देणे, अशा प्रकारच्या संबंधित विभागामार्फत अधिकारी म्हणजेच कार्यालय प्रमुख यांची जबाबदारी असणार आहे। त्यामुळे वेतन निश्चितीची पडताळणी बाबत करावयाची कार्यवाही सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा पुस्तक पडताळणीसाठी वेतन पडताळणी पथकाकडे पाठवणे, तसेच सेवा पुस्तक अपेक्षित झाल्यास अशी सेवा पुस्तक तातडीने पूर्तता करून वेतन पडताळणी पथकाकडे फेर सादर करण्याची जबाबदारी आहरण व वितरण अधिकारी यांची आहे, म्हणजेच या किंवा कार्यालय प्रमुख यांची असणार आहे। यामध्ये वेतन पडताळणी पथकाकडे फेर सादर केलेल्या प्रकरणाचा निपटारा करणे, सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांचे वेतन निश्चित पडताळणी करण्यासाठी व लागू करण्यासाठी वेतनिका प्रणालीतून प्रमाणपत्र निर्गमित करण्याची जबाबदारी ही वेतन पडताळणी पथक यांची असणार आहे। त्याचबरोबर निवृत्ती वेतन प्रकरणे तयार करण्याची जबाबदारी ही संबंधित वित्त विभाग प्रमुख अधिकारी यांची असेल। याकरिता आवश्यक ते नमुने व कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांची असणार आहे आणि त्याचबरोबर सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियाकडून सेवा निवृत्ती प्रकरण तयार करण्याची जबाबदारी आहरण व वितरण अधिकारी यांची असणार आहे। म्हणून सर्व नमुने भरणे व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची ही जबाबदारी संबंधित कुटुंबाची असणार आहे। त्याचबरोबर सेवानिवृत्ती प्रकरणाच्या संदर्भात महालेखापाल कार्यालयास पाठवण्यात आलेल्या महालेखा कार्यालयाने सदर त्रुटी आणि आक्षेप उपस्थित केल्यास अशा प्रकरणी प्राधान्याने कार्यवाही करण्याची जबाबदारी ही आहरण व वितरण अधिकारी म्हणजे कार्यालय प्रमुख यांची असणार आहे। त्याचबरोबर निवृत्ती वेतन संदर्भात इतर कारवाई करण्याच्या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती व शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आली आहे। या संदर्भातील शासन निर्णय हा डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देण्यात आली आहे। ही लिंक
आपण ओपन करून सदर शासन निर्णय डाउनलोड करू शकता. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केलाय. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.